भाजप 365 दिवस निवडणुकीचा सराव करत असतो असं राऊतांनी म्हटलंय। 365 दिवस निवडणुका कशा लढायच्या यावर काम करतात असं राऊतांनी म्हटलंय। तर जेव्हा भाजप जिंकते तेव्हा लोकशाहीसाठी धोक्याची असते, काँग्रेस जिंकते तेव्हा लोकशाहीचा विजय असतो, अशा शब्दात बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। भारतीय जनता पक्ष म्हणजे खास करून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ हे 365 दिवस निवडणुकीचीच प्रॅक्टिस करत असतात। देशाचे प्रधानमंत्री, इतका मोठा देश, जगामध्ये इतक्या घडामोडी सुरू आहेत आणि देशाचे पंतप्रधान 5 राज्याच्या निवडणुकामध्ये 2 महिने स्वतःला झोकून देतात। गृहमंत्री 20-20 दिवस जाऊन पश्चिम बंगालमध्ये राहतात। संपूर्ण सत्ता, पैसा याचा वापर केला जातो। त्याच्यामुळे अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये हे निकाल स्वीकारायचे असतात। जेव्हा पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकते तेव्हा ती लोकशाहीसाठी धोक्याचं असतं। आसाममध्ये भारतीय जनता पार्टी जिंकते तेव्हा लोकशाहीसाठी धोक्याची असते। तेच केरळमध्ये काँग्रेस जिंकतं तिथं लोकशाहीचा विजय असतो। ज्या ठिकाणी काँग्रेसचा विजय होतो, तामिळनाडूमध्ये विरोधक जिंकतात तिथं लोकशाहीचा विजय असतो, तिथं लोकशाही सगळं आलबेल असते। आणि भारतीय जनता पार्टी जिंकली की राऊत तुम्हाला मिरच्या लागतात।